गुंतवणूक आरोग्यातली भाग 4 वैद्य दिलीप गाडगे पुणे. तेव्हा आपण आरोग्यामध्ये गुंतवणूक करायची म्हणजे नेमकं काय करायचं याच्याविषयी विचार करत होतो आणि खर्चाच्या वाटा रोखल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने गुंतवणूक केली गेली पाहिजे हे आपण त्याच्यात म्हणत होतो. आता प्रश्न असा आहे की नैसर्गिक शेतीमध्ये सुभाष पाळेकरांनी त्याला झिरो बजेट फार्मिंग अशा स्वरूपाचं म्हटलं की कष्ट सोडले तर कुठल्याही प्रकारचा खर्च त्यामध्ये नाहीये. बियाणांचा खर्च नाही, केमिकल पेस्टिसाइड्स फर्टिलायझर त्यांचा काही खर्च अशा स्वरूपाचा नाही. तुमच्याकडे फक्त एक देशी गाय जरी असेल तरी ती दिवसाला 10 किलो शेण देतं, जे 1 एकराला पुरेसं आहे आणि तशा पद्धतीने 30 एकराला एक गाय पुरेशी असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपण दूध दुभत्याचा पण विचार करू आणि दूध दुभतं पण त्याच्यातून मिळावं अशा प्रकारची अपेक्षा धरूया. तर देशी गाय हा आता नैसर्गिक शेतीचा पाया असणारा अशा स्वरूपाचा आहे. मग त्याच्यापासून तुम्ही जीवामृत बनवू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशक सेंद्रिय अशा स्वरूपाची किंवा नैसर्गिक स्वरूपाची तयार करू शकता आणि त्याच्या योगानं पिकांची वाढ चांगल्या प्रकारचे होते. आता याच्यावरती एक महत्वाचा आक्षेप घेतला जातो नैसर्गिक शेतीमध्ये की वाढती लोकसंख्या असल्यामुळे नैसर्गिक शेतीचं अन्न सगळ्यांना कसं पुरू पडणार. आणि खरं तर हरित क्रांती किंवा धवल क्रांती जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला हेच लॉजिक वापरलं होतं आणि संकरित बियाणं असल्याखेरीज आणि पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझरचा वापर असल्याखेरीज उत्पादन वाढ होणार नाही आणि ती सर्व समाजाला पुरे पडणार नाही अशा स्वरूपाचं सांगितलं गेलं. पण तसं बघायला गेलं तर महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे सर्वांना जे आवश्यक आहे तेवढं नक्की अन्नधान्य मिळू शकतं, त्याच्याविषयी शंका नाही. कोणाचीही हाव यातनं भागवता येत नाही, लोभ यातनं भागवता येत नाही आणि विशेषतः वाया जाणारं अन्न हे जर वाचवलं गेलं तर 35%. आणि आश्चर्य असं वाटतं की बुफे डिनर असताना जेव्हा तुम्हाला किती हवंय काय हवंय हे घ्यायचा चॉईस असताना, हे तुम्हाला ठरवता येत असताना सुद्धा लोक भरमसाठ घेतात आणि टाकून देतात. तेव्हा अन्नाची नासाडी तर थांबवलीच पाहिजे, त्याच्याविषयी शंका अशा स्वरूपाची नाही. आणि आयुर्वेदानुसार तर सावकाश जेवावं असं आहे. ते अवकाश म्हणजे पोकळी आणि सावकाश याचा अर्थ पोकळी ठेवून जेवावं. त्यांचं म्हणणं असं आहे की घन आहार आणि द्रव आहार, त्या द्रव आहारामध्ये पाणी हे पण आलं, हे 1/3 अशा स्वरूपाचे असावे आणि उरलेला 1/3 भाग आमाशयाचा हा रिकामा ठेवावा आणि म्हणून सावकाश जेवावं. याचा अर्थ तेवढा भाग रिकामा ठेवून अन्न ग्रहण करावं. दुर्दैवाने आम्ही पोट भरेपर्यंत किंवा पोटाला तडस लागेपर्यंत अशा स्वरूपाचं खातो आणि मग रोगांना आमंत्रण देतो. जर खऱ्या अर्थाने जेव्हा खरी भूक लागलेली आहे तेव्हा आणि असं सावकाश अशा स्वरूपाचं जर जेवलं तर निश्चितच अन्नधान्याची मोठी बचत होईल आणि रोगांपासून पण मुक्ती होईल किंवा आरोग्य संपन्न दीर्घायुष्य अशा स्वरूपाचं प्राप्त. श्रीकृष्ण कोल्हटकर यांचं पातंजल योग सूत्रावरती खूप मोठं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय मानसोपचार किंवा अर्थात पातंजल योग दर्शन अशा स्वरूपाचं त्यांच्या पुस्तकाचं हेडिंग आहे मानस विज्ञान, मला नाव आता आठवत नाही. आणि त्यामध्ये खूप प्रकारचं वर्णन त्यांनी केलंय. त्यातला एक अनुभव पुरेसा बोलका असणारा अशा स्वरूपाचा आहे त्यांचा स्वतःचा आणि त्यांच्या पत्नीचा. जेव्हा त्यांनी नोकरीतून बाहेर पडून पुस्तकावरती लक्ष केंद्रित करायचं असं ठरवलं, योगाच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायचं, त्या घरखर्च कसा भागणार अशी पंचायत आली. त्यांच्या पत्नींनी लगेचच जाहीर करून टाकलं की मी एकभुक्त राहील आणि त्यातून आपले पैसे वाचतील आणि त्याप्रमाणे त्यांनी ते अंमलात आणले. पुढे कोल्हटकरांनी पण आपलं जेवण कमी केलं आणि त्यांनी त्यात सांगितलंय की त्याचे 2 फायदे झाले. पैसे तर वाचलेच पण आरोग्य चांगलं राहील. कमी खाल्ल्यामुळे आरोग्य जास्त चांगलं राहतं आणि जेवढं जास्त खाऊ तेवढं आरोग्य बिघडतं. हा यातनं एक संदेश असणारा अशा स्वरूपाचा आहे. आणि म्हणून सावकाश जेवलं तर आहे ते अन्नही सर्वांना निश्चितपणे पुरेल याच्यात शंका नाही. नमस्कार.